राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहे। नगर मनमाड रस्त्याचे टेंडर होऊन देखील त्याचं काम होत नसल्यानं ते आजपासून उपोषण आंदोलन सुरू करत आहेत। खरं तर यापूर्वी देखील खासदार निलेश लंके यांनी डिसेंबर 2022 मध्ये उपोषण आंदोलन केलेलं होतं। त्यावेळेला नगर पाथर्डी रस्ता असेल, नगर टेंभुर्णी रस्ता असेल, यासाठी त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केलेलं होतं। त्यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून संवाद झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण आंदोलन जे आहे तर ते थांबवलेलं होतं। मात्र नगर मनमाड रस्ता जो आहे तर त्याचं टेंडर होऊन देखील अद्याप या रस्त्याचं काम होत नसल्यानं त्यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा निर्णय खरं तर घेतलेला आहे। खरं तर हा जो नगर मनमाड रस्ता आहे तर तो शिर्डी असेल, त्याचबरोबर शनी शिंगणापूर असेल, हे जे भाविक आहेत ते या रस्त्याचा वापर करतात। त्यासोबतच या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक जी आहे तर ती होत असते। त्यामुळे मान्सूनपूर्व पावसातच या रस्त्याची प्रचंड दुरावस्था जी आहे तर ती झालेली एकंदरीत पाहायला मिळते आहे। आणि त्याचं टेंडर होऊन देखील जर त्याचं काम होत नसल्यानं निलेश लंके जे आहे तर ते संतप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। खरं तर या रस्त्यासाठी जवळपास 3 ते 4 ठेकेदार जे आहे यापूर्वी नेमण्यात आलेले होते, मात्र त्यांच्याकडनं हे काम जे आहे तर ते झालेलं नाही। मात्र दुसरीकडे आता टेंडर होऊन देखील या रस्त्याचं काम होत नसल्यानं निलेश लंके जे आहे तर ते संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी आजपासून आंदोलनाचा जो इशारा जो आहे तर तो दिलेला होता आणि आज 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषण आंदोलन करत आहेत। मात्र या संदर्भामध्ये आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं, या रस्त्याचे दृष्टीचक्र हे सुटतं का आणि या रस्त्याचं काम जे आहे तर ते सुरू होतं का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।